आता बातमी आहे अकोल्यातनं। बायको परीक्षेसाठी गेल्यानंतर नवऱ्यानं पत्नीच्याच मामे बहिणीसोबत दुसरं लग्न केलंय। ही घटना अकोल्यातल्या बार्शी टाकळीतल्या विझोरा गावात घडली आहे। 9 महिन्यांपूर्वी विझोरा गावातील सूरज तायडे याचा प्रेमविवाह झाला होता। त्यानंतर सूरजची बायको परीक्षा देण्यासाठी गेली असता त्यानं पत्नीच्याच मामे बहिणीशी लग्न केलं। पत्नीला व्हिडिओ कॉल करून तू आता घरी येऊ नकोस असं म्हटलं। त्यानंतर परीक्षेवरून येत थेट अकोला पोलीस स्टेशन गाठत पत्नीनं पोलीस ठाण्यातच पतीची धुलाई केली। या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरनं पतीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू आहे। नऊ महिने आधी मी सूरज दिवाकर तायडे राहणार विजोरा याच्याशी कोर्ट मॅरेज केलं होतं। सर्व व्यवस्थित चालू होतं। 11 जानेवारीला मी त्याच्या घरून पेपरसाठी अमरावतीला गेली होती। मी BSc ॲग्रिकल्चर फायनल इयरला आहे आणि 12 तारखेला संध्याकाळी तो गायब झाला। तर मला माहिती झालं की तो माझ्याच मामे बहिणीसोबत पळून गेला आणि तिच्यासोबत तिथे जाऊन मंदिरात जाऊन त्याने लग्न लावलं आणि मला फोटो पाठवून राहिला की तू मर आता। आज तू त्याला 2 चोप दिलाय, काय सांगशील? आता पोलीस स्टेशन मध्ये इतर जमा झाला होता सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला। तर मी त्याच्या 2 कानाखाली मारले आणि त्याला 1 लाख पण मारली। मग तसं तर मला त्याला चपला मारायच्या होत्या, त्याची लायकीच चपला खायची आहे। आणि या संदर्भातली अधिक माहिती घेणार आहोत। योगेश सिरसाट आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। योगेश, नेमका हा काय प्रकार आहे? दरम्यान प्रज्ञाजी 9 महिन्यापूर्वी अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यात सूरज तायडे याचा प्रेमविवाह झाला होता आणि लग्नानंतर त्याने एक त्या पत्नीच्याच मामे बहीणसोबत लग्न केले। दरम्यान पत्नी ही परीक्षेसाठी अमरावतीला BScच्या अंतिम वर्षाच्या पेपरला गेली असता पतीने प्रेमविवाह केला आणि तू घरी आता येऊ नकोस, मी दुसरा विवाह केला असं सांगून पत्नीला सांगितलं। त्यानंतर पत्नीने थेट सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन गाठलं आणि पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। दरम्यान आता पोलीस यावर कारवाई करणे सुरू आहे। प्रज्ञाजी, नक्कीच तुर्तास धन्यवाद योगेश या संपूर्ण माहितीसाठी।